नमस्कार मित्रांनो, तर आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे। एका साईडला आहे, एका साईडला बायको। पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल माझ्या चॅनलवर, तर ह्यांना घेऊन मी बसलोय। तर बायकोचं पण म्हणणं बरंच वेळा आलं की बाबा आपलं ती आपलंच असतात आणि आई पण म्हणते आपलं ती आपलंच असतात। तर आज मला बघायचंय खरंच आपलं ती आपलं असतात का, म्हणून आज मी तुम्हाला सांगतो। हे म्हणतात ना, भाऊ तुझ्यासाठी काही करू शकतो आणि मी भावासाठी काय करू शकतो। तर आज मी भावाकडे काहीतरी मागणार आहे। लका तुला हसाय काय झालं? काय मागणार आहे? काहीतरी मागणार आहे। तर तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघितला तर तुम्हाला कळेल काय मागणार आहे आणि तो देईल का नाही, होईल का नाही। तर आईपासून निरोप त्याला पोहोचवतो, व्हिडिओच्या माध्यमातून निरोप त्याला पोहोचवतोय। तर काय मागतोय आधी माझी समस्या ऐकून घ्या की कशामुळे मला त्याला मागायची वेळ आली आणि का मागतोय ती। तर ऐका, कारण अडचणी सांगितल्या तर कळत असतात। तर ऐका, पैसे मागणार नाही, पैसा सोडून एकही रुपया नको मला। मी काय मागतोय मग तुमच्या मनात लगे आला असेल, पैसा तुझ्या मनात आला असेल तर गैरसमज तुमचं येड्यानो। आम्ही म्हणलोच नाही तसं, पण ऐक नाही आम्ही म्हणलोच नाही तसं। ऐक काय मागतोय या, काय का मागणार? हाय का हिंमत द्यायची? त्याच्याजवळ असलं तर देईन, नसलं तर नाही। कसं बरं असलं जवळ तर तू कसं म्हणती की आपली ती आपलेच असतात, भाऊ तुझ्यासाठी काय करू तू तुझ्या बघ। चला मागतो मी, पण माझी पहिली समस्या ऐकून घ्या, तर त्यामुळे मागतोय। तर काल मी बारामतीमध्ये गेलतो, तर एक स्वीट होम होतं। त्या स्वीट होम मध्ये मी गेलो, तर तिथं तुम्हाला सांगतो मला खवा दिसला, कुंदा। तर ती कुंदा खवा तर मी ती पावशेर 250 रुपये पावशेर, 1000 रुपये किलो असल्यानं होता। मग एवढा महागाचं बरं, मी ठीक आहे 1 किलो घेतो म्हणलं, किती कमी करशील म्हणलं, 10-20 कमी करणार, किलो महाग म्हणल्यावर। त्याला म्हणलं कुंदा 1 किलो घेतो म्हणलं, खवा दुधाचा प्युअर असतोय। 1 किलो घेतल्यावर किती, मला 1 रुपया सुद्धा नाही कमी। म्हणलं असं कसं काय शेट, म्हणलं थोडंफार कमी करा। नाही म्हणला हे काय भाजीपाला आहे का, मला त्याचाच राग आला आणि तेव्हाच मी निर्णय घेतला की म्हणलं आता काय करायचं, डोकं चाललं नाही मित्रांनो। रागाच्या भरात तिथनं आलो आणि तुम्हाला माहिती आहे नेहमी मला राग आल्यानंतर मी काय करतो। मग राग कंट्रोल झाला नाही, तिथंच कपड्या दुकान होतं शेजारी। हे टी शर्ट अंगातला दिसतोय, हे नवीन टी शर्ट घेऊन आलोय काल, आणि प्रियंकाला एक वडणी आणली। तर तुम्हाला सांगतो हे टी शर्ट पहिल्यांदाच ह्याच्या व्हिडिओ बनवतो, नवीन आणला। तिथं 25% राग कंट्रोल झाला माझा। रागात घरात आलो, तुम्हाला सांगतो प्रियंकाने दारू गेला अशी वडणी तिच्या अंगावर टाकली। तिने बघितली, तिला माहित आहे काहीतरी रागातच मी माझा नवरा काहीतरी मला आणून देतो, असं गुढीत तर कधीच आणून काय देत नाही, फक्त रागातच देतो। मग ती काय पण वस्तू असू द्या। मग तिने बघितली, जरी ती मोठी झाली बाई मध्ये हात जरी बसला किंवा पायात जरी ही बसलं किंवा गळ्यात टाकून जरी माग 2 किलोमीटर जरी लोंबत असली तरी गप बसायचं, रागात काय बोलायचं नाही। गुढीत आलं तिला माहित आहे मी बदलून आणतो, कुठली वस्तू आणतो का नाही। गेल्यावर राग आणता मला दिवाळीत मी काय केलं पॅन्ट आणली होती की मला नवीन, रागात राग कंट्रोल केला नाही तर शर्ट आणणार होतो। तसलं असतंय, मला ती राग कंट्रोल झाला नाही। इथं आलं तुम्हाला हिच्या अंगावडणी टाकली। ऐका मी भावाला काय मागणार आहे आता। मग मी काय केलं, घरात येत आलो, तुम्हाला सांगतो हिला बाहेर काढलं, पोराला बाहेर काढलं, राजूला ह्यांना समजेस, ही घाबरली, हिला वाटलं काय करतात काय की। दार लावून घेतलं, ह्यांना हॉलमध्ये टाकलं, आतमध्ये गेलो, तुम्हाला सांगतो तोंड धुलं, शॅम्पून डोकं धुलं, गन पावडर केली आणि तुम्हाला सांगतो मी झोपलो। झोपून विचार केला, म्हणलं ह्याच्यावर काय करायचं। तर एक विचार आला, मला कुंदा दिलं नाही, 10 रुपये कमी केलं नाही, भाजीपाला मला म्हणला, त्याच हातुरणात मी निर्णय घेतला, तोंडावर चादर घेऊन अख्ख्या बारामती जेवढी स्वीट होम आहेत ना, स्वीट होम समध्याला सोमनाथ वाघमाऱ्याचा कुंदा पोचणार खवा। मग त्यासाठी काय करायचंय ऐका, मी करणार आहे तुम्हाला सांगू, कुंदा आणि खाऊ अख्ख्या बारामती समधीकडे फेमस सोमाचा कुंदा खावा फेमस, आणि बॉक्स वगैरे ती माझं स्टिकरचं छापून वगैरे घेणार, प्रियंकाचं आईचं यांचं फोटो टाकणार। तर त्यासाठी मला तुम्हाला सांगतो आहे गरज दुधाची, तरी मला दिवसाला 1 टँकरभर दूध लागणार। अख्खी बारामती कव्हर करायची, आसपासचे गाव म्हणजे 1 टँकरभर दूध लागणार। मग माझं मी कढई, त्याचं काजू बदाम केशर काय असन ते कढई हलवायचं, गडी माणसं करेन। मग त्यासाठी महत्वाची वस्तू कुठली, दूध।
आता जरा गुरकम बोलू ठीक आहे. दात काय बुक्की तर तुला सांगतो 3 नंबरचा दात पाडेल. बोलू तुझ्या ते बोलतो तू कसं हसते अभि वाटतं इकडं पट तुला काय बी वाटतं का? तुला हाणतोय. नाही कुणी म्हणा केला का 32 दात नसतात 31 दात कसं काय म्हणला तू पाडेल 32 असतात. मला माहित होतं तू मध्ये बोलणार म्हणून तू यासाठी एक ठेवला होता. ऐका कुंद्याचा व्यवसाय करतोय सोमनाथ वाघमारे. बॉक्स पिक्स तुम्हाला सांगतो समद काजू बदाम समद डिगाने आणीन पण त्यासाठी दुधू हे दुधू भावाने पोचवायचं. जमतंय का? जमतंय की हा तर तू काय काय आणून देईन की जमतंय का? तर मला हे जरा राग आलाय तर ही दुधू जेवढं लागल रोज टँकर भर हे भावाने पोचवायचं मला रोज. आहे का? रोज कशाला? अरे रोज बारामतीची एजन्सी घेणार आहे मी रोज कसं दातीच की मग त्यांना मारते का? एकदा बनवलं आयुष्यभर जाणार आहे का? कांचा बिझनेस आपला तुला कळत नाही त्यात ओळख नाही ग बस. मला वाटलं रोज वाटायचं तुम्हाला. रोज द्यायचं मला रोज टँकर भर. त्यांनी काय करायचं वस्त्या वाडी वस्त्या शेतकरी फितकरी युट्यूबला जाहिरात करायची ती दुधू समद गोळा करायचं गावचं आणि मायापाशी आणून रोज द्यायचं. सांगते त्याला हा सांगते की. दिन का? हा. तू म्हणते ना आपलं ते आपलं भावाचा बिझनेस पुढे चाललो तुला काय दुखतंय तवा गोळा करायला जायला जमन का? दिन का ग? त्याला दुधाचा धंदा करायला लागेल मग दूध तुला पोच. ती काय पण कर मला दूध पोच कर. बरं ते टँकर वाला जातो का त्याला आम्ही ऑर्डर देतो की आमच्या सोमनाथ बरं ठीक आहे दुसरा उपाय जर त्याला दूध नसलं जमत पोचवणं तुम्ही माणसा सोमभाव मागून मागितलंय काय दूध तू त्याचं ब्लॉग सोडून व्हिडिओ सोडून कॉमेडी सोडून तुम्हाला दूध कसं सकाळी दूध गोळा करायला लागल्यावर संध्याकाळच व्हायची त्याला. मग एक उपाय माझं मी दूध गोळा करतो माझ्या हिमतीव पण त्यासाठी मला दुधाचा टेम्पो लागल. मग माझं रात्री सकाळी डोकं काय चाललं की म्हणलं त्याला पण त्रास नको त्याला अडचणीत आलाय. मग एक काम कर म्हणलं त्याची काळी गाडी ना ती किया ती मला द्यायला बरोबर मला दूध गोळा करायला. हा बरोबर. आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो त्याची किया गाडी 4 व्हीलर त्यात 4च माणसं बसतात मागं 3 आणि पुढं नवरा बायको तर त्यात दूध कसं गोळा करणार? अरे माझं मी काही करण पांडू जिथं बसतो ना शीटवर तिथनं मागं कापीन गाडी आणि त्याला दुधाचा टेम्पोचा टब बसवीन आणि त्याला पाठीमागे लावायचं करेन त्याला कुलूप करेन समजा वस्त्याने फिरवीन आणि दूध गोळा करून आणीन. मग त्यात माझं डोकं चाललं काय की यात एक फायदा माझा पण त्याचा पण गाडी एक पण दोघं वापर करणार. आता कशी बघा पुढल्या शिटापासून मागं गाडी कापणार त्याला दुधाचा टेम्पोचा टब बसवणार आणि पुढं मस्तपैकी बसला की त्याला फील येणार की मी शूटिंगला चालू आहे. मग शूटिंगची कॅमेरा ही ती कलाकार मुलं मुली त्या मागच्या डिकीट टाकायची ते टब बनवलाय त्यात आणि कुलूप लावायचं आतमध्ये. मग एखादा कलाकार पळून जाय नको कॅमेरा काय पडाय नको काय नको आतमध्ये टाकायचं. शूटिंगच्या लोकेशनला पोचलं उघडायचं तर गामगुम असले फॅन बसून घ्यायचा आत. तसं तर मी दूध गार करण्यासाठी इसी बसवणारच त्यात ही बसवणारच आहे फ्रीज तर गारटून निघली पाहिजे. मग कसं वाटतंय दोन्हीकडनं फायदा झाला. तू तसं बघू नको हाय की फायदा मी कुठं बघू तुझ्याकडनं का बघाय मग बघायचं कोणाकडं तर तुझ्यासारखा माणूस जगात नाही कुठं दुनियात. अरे मग तुम्ही कशाला मानता नसतो तोंडावर घेऊन तुझ्यासाठी ती आहे तुझ्यासाठी ती काय पण करू शकल आणि भाऊ ती भाऊचा असतो बाकी कोण नसतंय वेळेला आपलीच माणसं असतात. दे की मला 4 चाकी तुझी गाडी दे की या त्याला मला पाठीमागनं कापून कापायचं कशाला त्याच्या गाडीत लुस्कान कशाला करतो लुस्कानी म्हणजे ते कापायचं म्हणलं होती लुस्कान झाली तुला वापरायचं की वापरायला वापरायला काय आणायचं मग त्याचा पण फायदा. मग दूध कुठं 2 केंड बसतात का त्यात अख्ख्या बारामतीला मला दूध पोचायचं. उद्याच्या बाहेर ऑर्डर आली मला पुण्या मुंबईची ऑर्डर आली तिकडे पुण्या मुंबईला मला दूध पोच करायला लागल. युट्यूब फॅमिलीने दूध मसाला माहितला त्यांना पोच करायला लागल आणि कापायची काम करते म्हणजे तुला शेवटची माय आली का गाडी का कापतो त्याची पण म्हणती का चांगलं स्वामाने डोकं चलवलं गोदाड्यात पांघरून घेऊन गन पावडर करून त्याचं डोकं चांगलं चाललंय बाबा. एक गाडी ती पांडू पुढे बसला की 4 चाकीत शिटाव त्याला फिलिंग कियात गाडी बसलो पाठीमागे कशाला त्याने वळून बघायचं मागे टप आहे का काय धड्याच्या इथंच करतो काय तू हसकी जातीत की धड्याच्या इथंच करतो काय तू
अरे त्यात फायदा दोघांचा पण आहे. कशाचा फायदा आहे? अगं बघ त्याला शूटिंगला न्यायचे माणसं न्यायची त्या टायमिंगला ती काय करणार त्या पाठीमागं समधी कलाकार टाकणार त्याचं कॅमेरा काय असेल ते कुलूप लावून घ्यायचं कलाकार पळून जाणार नाही म्हणजे माणसं मला झोपेत पडणार नाही कोण खाली तर त्यामध्ये टाकायचं आणि अगं पाठीमागच्या शिटीवर किती लोक बसतात मित्रांनो 3 अरे मी मोठा टप बनवल्यानंतर त्यात तुम्हाला अख्खी दिंडी बसल एवढी मोठी गाडी आहे का दिंडी बसायला? अरे मग दिंडीत माणसं का थोडी येते दंड मग आपली फॅमिली नाही का दिंडीत पंढरपूरला जायचं म्हणलं तर येडे ती म्हणतो की आज कोणाकोणाला घ्या होत्या 2-3 तुम्हाला सांगतो सागर शंभू आम्ही मोटरसायकलवर असतो ही बाया माणसं त्यामध्ये असं असतंय का टप्पा तुला सांगतो अख्खी फॅमिली माझी बसून लेकर बाळ बसून तू बसून अजून एका शेजार पाजार घेऊ असं कर की तसलं पिकअप असतं ते मोठं पिकअप तीच पिकअपच करायचंय मला त्या कियाचं गाडी पिकअप असते होय. करतो माझं गाडी. अजून लांबी एखादा हातभर माग का विल्डिंग करून बरोबर ला. आणि त्यामध्ये सारी बसवायची जिजुरी म्हणा तुळजापूर म्हणा देवदेव हात्या ताईकड संकटच जाव संकट जीव म्हणाय नको ती मांडवी बसलं हिला धक्काबुक्की झाली एवढीशात कस काय जागा पूर्ण तू मोटरसायकल कशाला त्या मोटरसायकल पेट्रोल करायचंय एखादी डिक्की सारी बसायची वाटलं तर कोणाला वाटत असं पुढं बसावं नंबरने बसायचं पुढं असं ह्याचा फायदा तुम्हाला सांगतो ही या गाडीच्या पाठीमागे बसल्या ऑल फॅमिली बसती शेजार पाजारी घालून भाडंही लागते त्याला ते कुठं भाड्यासाठी नाही त्यांनी गाडी घेतली त्याच्या शूटिंगसाठी गाडी घेतली अरे भाडी लागते आणि मग त्यांना का ते भाडं करतच नाही त्यांनी शूटिंग लय भारी केलं टप केलं वाटते आमचं तिकडं यार्डवरनं मार्केट यार्डवरनं ज्वारी आणायची होती 4 ठिकी आणचन का खाताना सिमेंट व्हायचं माझं मी वाद जाईन त्याला लय पैसा झाला असलं त्याला नका घेऊ माझं मी भाडं केलं माझी परपंचात मला पैसा होईल. अरे तुला पिकअप घे की करायचं भाडं तर पिकअप घेऊन त्या पिकअप मग ती बनवलेली ती काय बसून दारात राहणार ना गाडी पंढरपूरला एका इमर्जन्सी असते ॲम्ब्युलन्स मध्ये एखादं तुम्हाला सांगतो ते इमर्जन्सी पेशंट असलं त्यात टाकायचं न्यायचं नका 2000 कुठं गेलं नाहीत मित्रांनो मरायला नाही 2000 कशाला पेट्रोलचं वरच्यावर हसू नको दातच हसू नको इकडे हस नको बघितली अशी चेष्टा करते माझी आणि मी बोलले परत राग येतात नाही मला जांभळी आलती तोंड खाली घातलं तिला जांभळी आली होती हसत नाही तुला कोण हसन का हसणारा दात दिसन की हसायचं नाही चेष्टा करायचं नाही हसन त्याचा दात दिसन की चेष्टा करायचं नाही हसणं तुझं दात दिसते मी कशाला हसते तू चेष्टावर हसत नाही आता 2000 पैठण्या सांगा तिला रागाला घालवते प्रियंका तुम्ही हसतोय पण माझा आतमधले राग या काढा बरं आहे तेवढा ती मोबाईल घे फोन पे नंबर सांग तुझा हे काय माझ 50,000 पाठवून टाक नको मला 50,000 मला दे की मग तिला 50,000 तुम्हाला दे की काय तू कुठं रागाला घालवते मला घालू का तुला रागाला मग फुल पोछा करीन ग बस कुणाला मला नाही तर गळ्यात म्हणे किती गळ्यात बघ किती घंटेल करीन ग बस कर की मग बरं झालं रागाला घालू नको माझा राग बहिणीला कवाच आहे माहिती तुला बहिणीला पण साडून सुद्धा कपडे घेऊन बुकीत दात पाणी समजायला रागाला घालू नको मला ही अशी रागाला घालवते आणि परत माझा राग नाही सण झाला माझी होती दुष्काने मित्रांनो अशा गोष्टीत तर माझा निर्णय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा की गाडीचा फायदा असं तसं 2 शिटे बसतात मरणाचं पेट्रोल घालून इकडं तिकडं टप बनवून घेतला मागं आणि त्याचं ती मागं बघायचं नाही त्याने वाकून पुढंच बघायचं 4 चाकीत फिरतं असं त्याला वाटतं पाठीमागे किती लोक बसतात शूटिंगचं ही ती पेट्रोल वाचन ऑल फॅमिली फिरायचं आणि माझं पण तुम्हाला सांगतो त्यात 5-7-10 केंड बसन एवढा मी टप बनवून घेतो 15 तरी केंड बसतात आणि माझं मी दूध फिदू गोळा करून झालं तिथं पोच केलं त्याची गाडी नेऊन देत जाईल आणि मला बाडी फिडी लागली तर ती पण करत जाईल माझं मला तेवढं मला हातभार होईल मग काय पण त्या बेकरीवाल्याची त्या शिठमवाल्याची तुम्हाला सांगतो जिरवायची मला खावा दिला नाही मला त्याच्या उराव तुम्हाला सांगतो ऑल बारामतीत पेढा खावा दुधाचे पदार्थ फक्त सोमनाथ वाघमाराचे प्रोजेक्ट बघू तुझा टाकू एखादा कोपऱ्यात फोटो ग बसली 14 मिनिटाचा झाला की कोण बघायचं एवढं अरे बघणारी बघतात माझी युट्यूब फॅमिली तुला माहित आहे का लास्ट पण 20-20 मिनिटाचं बघतात
बस का. तर असा हा माझा निरोप आहे भावासाठी. वाट बघतोय मी की किती माझ्या सुखामध्ये आता तो धावून येतो या आणि माझी प्रगती होत असताना किती त्याला आनंद होतो या. तू पूजाला कॉल कर, सांग मला हे असं बिझनेस चालू केलाय तर त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे. एक तर तू दूध गोळा करून मला पोच कर, नाही तर तुझी गाडी मला दी, मी त्याचा नकाशा बदलून माझी मी दोघांचा फायदा होईल. माझं निर्णय कधी चुकीचं जात नाही. बारामतीतली माणसं बसायची वाट बघत सोमनाथ वाघमारेंचा कोणता इथं खायला दुधाचा खावा. तुझा पण फोटो एका साईडला टाकतो, मग फोटो नको टाकू सांगते तुला. एका साईडला कवा पोच बॉक्सवर करते? बारका, नाही खावा पोच खावा. आणि त्यांनी गाडी दिली त्या गाडीचा टाकतो वरती, त्याचा टाकीन. लका फॅमिली टाकाय काय अख्खा बॉक्सच फॅमिलीने भरवतो. ती काय कळलं नाही पाय, आता उगल्यावरच कळलं पाहिजे आल्यात कुंदाय काय की काय. तर असा बिझनेस करतोय. तर मित्रांनो, ह्या बिझनेसला फक्त तुमचं सहकार्य असू द्या मला, आणि तुमचं भरभरून प्रेम आणि तुमचं सहकार्य आणि आशीर्वाद ही नेहमी वाघमारेवाल फॅमिलीच्या. असं बुक किती आणलेलं तुला तुला सांग. हसू दे, तुला काय करते ते? अहो, हसते, मला हसू दे. नसतं रे तपलं म्हणतोय तर बोल की. पोटात. तपलं तर बोल मी की. कशाला हसते तुम्हाला. तू उठ उठ मला कुठं उठेत ना तू, नाही कानातलं करीन मी तुला. आहे पैसे देतो हिला जबरती सोना दुकानात देऊ पैसे. चार म्हणताय. पैसे जे जाते दुकानात आणते तिला काय करायचं? एटीएम दे आणि जा 45 मला पासवर्ड जा दे कुठं. घे किती घ्यायचे मला तेवढं. पण. तसलं हसलं कसं होतंय आता, पैसे देतो म्हणले कसं कसं होतंय. मग अशी असते माझी परतफेड. हसते, हसू दे, तुला काय तपलं तू बोल की. मग तू तुझी बाजू घे. तपलं तू बोल की. आपलं मोठ बघायचं, आपलं हिडो करायचा. पाहिजे करीन तुला. मग बरं घे माझ्या पायात आहे पाहिजे. तरी मला बाहेर सोल्याच घालायचं असलं बरं घाल. कर. मग घाल तिच्या साड्या घे तुला. जा तू पण उठ उठ. तुझं हिडो झालं मग सांग की. व्हिडिओ नाही झाला मला राग आलाय आता. नाही तुझं हिडो झालं मग आता सांग मी की. गन पावडर करून झोपणार आणि काहीतरी मोठा निर्णय येणार. मग त्याला निरोप दे. होय. तुला जमतंय अरे मला निरोप द्यायला दे. दूध आणि अरे गाडी. थांब. ती निरोप द्यायच्या आधी हिडो बघितलं का त्याला मनाने निरोप पोचताय. मी सांगू आता नाही सांगू. निरोप पोचलाय की उद्या तुझ्या दारात. जिथं उद्या किया गाडी दिसली नाही. पाहिजे. तुझ्या दारात लगेच टँकर दुधाचं उभा. किती खाऊ कर गोळा म्हणावं दूध तुझं पण ब्लॉग होत्या. मित्रांनो बघा, आज पांडुरंग वाघमारेमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी गाडगे वस्ती आलो दूध घ्यायला. तर इथं मला तुम्हाला सांगतो पावशेर दूध भेटलंय. तर ॲक्च्युली हळूहळू त्यांच्या मनावर राज्य करून त्यांना गाया देतो मी घेऊन. येणार युट्यूबच्या पेमेंट त्यांनी गाया घेऊन द्यावं. म्हणजे दूध लोक देतात. पगारी फिगारी माझ मी आहे खंबीर कराय. असं गाडगे वस्ती, शिंदे वस्ती, समदे वस्त्या ही गोळा करून द्यावा भावासाठी. लका रामासाठी लगा सीतेसाठी ते वनवास 14 वर्ष बॉगला. ह्याने तुला सांगतो वर्षभर दूध दिलं म्हणून काय होतं वाडी वस्त्यावर गेल्यावर द्यात. माझं असं आहे तुला म्हणून सांग. राग सण होत नाही मला. झालं असलं बस कर. राग आला डाय करेन नाही तर मी. तर मित्रांनो नक्की कमेंट मध्ये मला सांगा. हा भावाला माहितलंय बघू देतोय ना ह्याची वाट बघू. उद्याचा व्हिडिओ मी बनवतो. त्याचा निरोप काय आलाय ते. चला बाय. हा. तू रागाला मेकअप करायला ना तुला हिच्याकडे बघतोच.